हाय 94.3 माय एफ-एम-जी मी आरजे रसिका आणि इम्पॅक्ट मेकर या सिरीजमध्ये आपण सगळ्या अशा स्पेशल व्यक्तींना भेटतोय ज्यांनी ऍक्च्युली आपल्या आयुष्यावर आपल्या लाईफमध्ये एक छान असा इम्पॅक्ट आणलेला आहे आणि त्याच इम्पॅक्ट थ्रू आपण खूप सगळे इन्स्पिरेशन घेत आहोत. सो आजची इम्पॅक्ट मेकरच्या या सिरीजमध्ये कुणाची स्टोरी आपण जाणून घेणार आहोत. सो DCB बायोलॉजी येस डॉक्टर महेश देशमुख सर आहेत आपल्या बरोबर. हॅलो सर, हाय, कसे आहात? हॅलो. बस मजेत. सर, सगळ्यात आधी तुमची एक जर्नी आणि एक छोटंसं इंट्रोडक्शन सगळ्यांना. मी डॉक्टर महेश देशमुख. खरं तर नावाच्या पुढे डॉक्टर लागेल की नाही याचं कधीही स्वप्न न बघितलेला व्यक्ती. अत्यंत सामान्य कुटुंबातून मी आलेलो होतो, परंतु आयुष्यामध्ये खूप चांगले लोक भेटत गेले आणि गोष्टी घडत गेल्या. मी माझं बेसिक एज्युकेशन खरं तर बायोटेक्नॉलॉजी मधून पूर्ण केलं आणि एका मोठ्या कंपनीच्या R&D मध्ये, रिसर्च अँड डेवलपमेंट मध्ये मी जॉईन झालेलो होतो. तो फिर मैंने PhD को रजिस्ट्रेशन किया. जब PhD को रजिस्ट्रेशन कर रहा था तो रिसर्च के लिए मैं बहुत अलग अलग जगह पे घूमा और फिर मैंने देखा कि यार इंडिया में रिसर्च का ट्रेंड नहीं है. ड्यूरिंग माय रिसर्च जर्नी मैं ये हमेशा सोचता था कि यार अच्छे साइंटिस्ट बनने चाहिए, और फिर उसको सोच के मैंने ये देखा कि यार हम लोग बच्चों को ये जानकारी देंगे, इस लेवल पे अगर बच्चों से बात करेंगे, बच्चों को पढ़ाएंगे, बच्चों को सिखाएंगे तो शायद आने वाला समय चेंज हो सकता है. तो इसके लिए हमने DCB बायोलॉजी ये कोचिंग इंस्टीट्यूट शुरू किया, जिसमें हम लोग अच्छे डॉक्टर्स तो नो डाउट बनाते हैं, हम लोग अच्छे रिसर्च साइंटिस्ट बनाने के लिए भी ट्राय करते हैं. जे पॅरेंट्स असतात राईट, ते खूप अपेक्षा घेऊन मुलांना मुलींना येतात राईट. येस. मग DCB बायोलॉजी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय वेगवेगळे प्रयत्न करतात? मुळात हा प्रश्न फार वेगळा आहे. म्हणजे पालकांच्या अपेक्षा. खरं तर आम्ही आत्ताच एक काउन्सिलिंग सेंटर पण सुरू केलेलं आहे, DCC देशमुख सेंटर फॉर काउन्सिलिंग या नावाने. मुळामध्ये आजकाल आपण पालकांच्या तोंडून जर ऐकलं तर पालकांचं म्हणणं काय असतं, जो हम नहीं कर पाए वो हमारे बच्चे कर पाएंगे, है ना. म्हणजे मुळामध्ये मुलांच्या खांद्यावरती पालकांच्या स्वप्नांचं ओझं आजकाल आपण टाकतोय. म्हणजे मी डॉक्टर नाही बनू शकलो मग माझा मुलगा डॉक्टर बनेल, मी इंजिनियर नाही बनू शकलो मग माझा मुलगा इंजिनियर बनला पाहिजे. मुळात पालकांनी अपेक्षा करणं, पालक एक अपेक्षा करू शकता कि मेरा बच्चा बेस्ट किस चीज में है, मैं वो चीज के लिए उसे एनवायरमेंट बना के दे दूंगा. मग काउन्सिलिंग सेंटर हा आयडिया मुळात कुठून आला आणि का करावंसं वाटलं परत सुरू? अर्थात हीच एक महत्वाची गोष्ट होती. म्हणजे आता आपण जे बोलतोय की पालकांच्या अपेक्षा, आणि त्यामुळे मुलांमध्ये येणारं डिप्रेशन, मुलांमध्ये येणारं फ्रस्ट्रेशन, म्हणजे तुम्हाला, म्हणजे मला हे बोलतानाही त्रास होतो. आम्ही असं बघतोय की मुलं 4-4 वर्ष रिपीट करतायत. अर्थात कोणालाही डिप्रेशन येऊ शकतं की यार मैं कर क्या रहा हूं, आणि म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा पेपरमध्ये वाचत असतो, दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा या गोष्टी घडतात. कित्येक मुलं आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात. म्हणजे आपण कोटामधल्या बातम्या ऐकतो, इव्हन आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या बातम्या आपण वाचलेल्या असतील. आणि असं नाहीये की त्यांची कौटुंबिक परिस्थिती फार नाजूक होती. अत्यंत चांगल्या कुटुंबातील मुलं अचानकपणे असे निर्णय घेतात. त्याचं कारण आहे ह्या सगळ्या एक्झाम्सचं मुलांवरती निर्माण होणारं अवास्तव प्रेशर. आणि म्हणून मग आम्ही काउन्सिलिंग सेंटर उभं केलंय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ऑलरेडी तुम्ही इम्पॅक्ट जो आहे तुमचा सगळ्यावरती देत आहात आणि त्याच्यामधून जे आहे नक्कीच आम्ही कुठेतरी शिकतो. आणि युजली आता जे सगळेजण आपल्याला बघणार आहेत किंवा बघत आहेत त्यांच्यावर सुद्धा तुमचा या सगळ्या शब्दांचा डेफिनेटली इम्पॅक्ट जो आहे तो नक्कीच होणार आहे. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सो मच. हाय 94.3 माय एफ-एम वर मी आरजे रसिका तुमच्या बरोबर. आणि इम्पॅक्ट मेकरच्या या सिरीज मध्ये आपण अशा पर्सनॅलिटीजना भेटतोय जे ऍक्च्युली आपल्याला इन्स्पायर करत आहे. अँड राईट नाव मी आहे MIT हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर राजू मुंडे सर आपल्या बरोबर असणार आहेत आणि आहेत ज्यांच्याशी आपण खूप सगळ्या चर्चा करणार आहोत. हॅलो सर, नमस्कार, कशा आहात तुम्ही? नमस्कार मॅडम, कशा आहात? आम्ही खूप छान आहोत. सर, थोडक्यात सगळ्यांना तुमचं एक इंट्रोडक्शन. नमस्कार, मी डॉक्टर राजू मुंडे, एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, MS ऑर्थोपेडिक्स. मी 9 ते 10 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे MIT हॉस्पिटल N4 सिडको येथे कार्यरत आहे. सर, बऱ्याच वेळेस असं असतं की
सगळ्या साधारण लोकांना आता एंडोस्कोपी स्पाइन सर्जरी म्हटलं की येतं टेन्शन. नेमकं काय आहे हे प्रोसेस, काय आहे? एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजे मणक्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शस्त्रक्रिया केली जाते. तर त्यामधली जी सर्वोत्तम पद्धत आहे फुल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, ती आपल्या MIT हॉस्पिटल येथे केल्या जाते. तर ही सर्जरी जी असते फक्त एका छिद्रातून केल्या जाते आणि ते छिद्र एक पेन जाईल एवढ्या छोट्या छिद्रातून केल्या जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे स्नायू, लिगामेंट्स, बोन, नस यांना कोणती इजा न करता ही शस्त्रक्रिया केल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कोणताही विशेष त्रास राहत नाही व रुग्ण काही वेळेनंतर, काही तासानंतर लगेच चालायला लागतो. नक्कीच. आणि मग याच्यामध्ये सर कोणकोणत्या सर्जरी ज्या आहेत त्या शक्य आहेत आणि इतक्या वर्षाचा ओके. तुम्हाला अनुभव आहे आणि त्यात या अनुभवामध्ये काहीतरी असे पेशंट असतात ना, जे कायम लक्षात असतात, तेही हो. जर तुम्ही सांगितलं तर. तर या सर्जरीमध्ये मानेपासून कमरेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येतात. जसं की कुणाचा सर्जनचा अनुभव किती आहे, त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत किती शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, त्यानुसार ते कोणकोणत्या शस्त्रक्रिया करतील त्यावर अवलंबून आहे. तर अनुभव जर जास्त असेल तर ते सुरुवातीला कमरेच्या शस्त्रक्रिया करतील, एका मणक्याची शस्त्रक्रिया करतील. पण दुर्बिणीद्वारे जे असतं, जेव्हा अनुभव वाढला तर एकाच छिद्रातून 3-3 मणक्याच्या शस्त्रक्रिया सुद्धा करता येतात आणि त्या खूप चांगल्या प्रकारे होतात. त्यांचा अनुभव वाढला तर इन्फेक्शन सारख्या, कॅन्सर, ट्युमर सारख्या मोठ्या शस्त्रक्रिया सुद्धा दुर्बिणीद्वारे केल्या जातात आणि अजून अनुभव वाढला तर मानेसारख्या नाजूक ठिकाणच्या शस्त्रक्रिया सुद्धा एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीने केल्या जातात. जसं मी सांगतो, मी तर दोन्ही सांगेल तुम्हाला, की मी ज्या ओपन सर्जरी केल्यात त्यामध्ये एवढा अनुभव होता की कॉम्प्लिकेटेड सर्जरीज, मेजर, सुप्रामेजर सर्जरीज ह्या खूप केल्या आणि मानेपासून कमरेपर्यंत एका रुग्णामधल्या जो डायबिटिक, हायपरटेन्सिव्ह, कार्डियाक या रुग्णामध्ये मानेच्या 2 नंबरच्या मणक्यापासून तर शेवटच्या कमरेपर्यंत सर्व मणक्यांच्या शस्त्रक्रिया करून रुग्ण ठीक आहे. त्याच प्रकारे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमध्ये सुद्धा एक खूप वजनाचे पेशंट असताना, ज्यांचं ऑलमोस्ट 1.25 क्विंटलच्या आसपास वजन असताना ती जेव्हा सर्जरी केली, त्यामधून रुग्णाला जो काही आराम मिळाला तर ती खूपच आनंददायी बाब होती. नक्कीच सर. थँक यू सो मच फॉर इन्स्पायरिंग अस. कारण की एक तर टफ आणि टफ गोष्टी आहे आणि त्यातही स्पाइन जो आहे तो हेल्दी राहिला पाहिजे. त्यासाठी या छोट्या-छोट्या गोष्टी आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. सो थँक यू वन्स अगेन. थँक यू मॅडम. थँक यू व्हेरी मच. थँक यू ऑल ऑफ यू. हाय, 94.3 माय एफएमची मी आरजे रसिका आणि इम्पॅक्ट मेकरच्या सिरीजमध्ये आपण आपल्या शहरातील म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील इम्पॅक्टफुल पर्सनॅलिटीजशी भेटतोय, त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांची जर्नी जाणून घेतोय. सो राईट नाव मी आहे JJ+ हॉस्पिटलमध्ये आणि माझ्या बरोबर आहेत डॉक्टर जीवन राजपूत सर. हॅलो सर, हाय, कशा आहात? हॅलो. सर, सगळ्यात आधी तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन सगळ्यांना. मी आपल्यातलाच डॉक्टर जीवन राजपूत. माझं वजापूर तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे बेंदवाडी म्हणून, तिथे माझं शिक्षण झालं जिल्हा परिषदचं आणि आता मी एक न्यूरोसर्जन म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण मराठवाड्यामध्ये JJ+ हॉस्पिटल या दवाखान्यामध्ये मी कार्यरत आहे आणि आपल्या सेवेमध्ये दररोज आपल्याला हजर असतो. सर, प्रत्येकाच्या आयुष्यातले काहीतरी टर्निंग पॉईंट असतात. तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कोणता जेव्हा तुम्ही डॉक्टर झालात? ॲक्च्युली मला इंजिनिअरिंग व्हायचं होतं. ओके. मी 1 वर्ष इंजिनिअरिंग केले. मी आय वॉज अ मेकॅनिकल इंजिनियर, परंतु घरच्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. आणि कारण की डॉक्टर हे मरताना सुद्धा बरोबर राहतील आणि कोविडमध्ये आपण बघितलंच त्याचा फायदा झाला. राईट. त्यामुळे मी इंजिनिअरिंग सोडून मेडिकलमध्ये माझं करिअर स्विच झालं. नशिबाने करिअर सुद्धा MBBS पुण्यामध्ये, MS मुंबईमध्ये JJ मध्ये आणि MCH माझं केरळामध्ये झालं आणि सगळं ऑल इंडिया रँक 1 आला. त्यावेळेस सुद्धा आनंद वाटला आणि तोच मला वाटतं टर्निंग पॉईंट असा माझा. न्यूरो सर्जनच का चूज केलं सर? जेव्हा मला फॅकल्टी चूज करायची होती त्यावेळेस मराठवाड्यामध्ये असे न्यूरोसर्जन जे सर्व ऑपरेशन इथे होतील, किंबहुना तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, जेव्हापासून आपण जे संभाजीनगरला मी आलो आहे, जे मुंबई आणि पुण्यामध्ये जाण्याची संख्या होती, ब्रेन ट्युमर असेल किंवा न्यूरो संबंधित जे आजार असतील, जवळपास ते 90% थांबलेले आहे. त्यामुळे त्यासाठी त्याचा उद्देश होता की आपल्या लोकांसाठी सेवा द्यायची, हा उद्देश होता. आणि सर, इतक्या वर्षाचा तुमचा हा प्रवास आहे, ॲज अ न्यूरो सर्जन तुम्ही काम करत आहात. कधीतरी असं होतं ना की पेशंट येतो आणि आपण फार इमोशनली कनेक्ट होऊन जातो, कारण तिथे कुठेतरी एक सक्सेस स्टोरी तर असतेच, पण त्याचबरोबर इमोशन पण तेवढेच इन्व्हेस्ट असतात.
तर अशी एखादी स्टोरी पेशंटची जी तुम्ही सगळ्यांना शेअर करा. नक्कीच माझ्या 15 वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला किंबहुना दररोज एक काहीतरी इमोशनल अटॅचमेंट आमचं असतं. मी नशिबाने न्यूरोसर्जन असल्यामुळे पेशंट बऱ्याच वेळा 2-2, 3-3 महिने थांबतात आणि आमचं एक नातं तयार होतं. मी एकच विचारलं म्हणून सांगतो. एक पाटील नावाची महिला होती. 60 वर्ष तिचं वय होतं आणि ती बेडवर झोपली होती. ओके. मोठा ट्यूमर होता आणि कोणी त्याला हात लावत नव्हतं. जेव्हा मी ऑपरेशन केलं तेव्हा सर्वांचं म्हणणं होतं की ही आता गेलेली आहे. बेडवर होती. परंतु ऑपरेशन केल्यानंतर जेव्हा ती एकदम नॉर्मल झाली तेव्हा तिची भावना, ती नातेवाईकांची अटॅचमेंट आणि ती आज सुद्धा माझी खूप जवळची आहे. किंबहुना पहिल्या दवाखान्याचं ओपनिंग सुद्धा मी अशाच त्यांच्या हाताने केलं होतं. ओके. असे जे माझे हॅपनिंग पेशंट होते, काही ब्रेन डेड पेशंट होते, म्हणजे जगाव चांगले झाले. एक पेशंट आपल्या सर्वांना माहीत असेल, ज्याचं बाण इथून घुसला होता आणि दुसऱ्या बाजूला निघाला होता. तो सुद्धा म्हणजे कमांडिंग पेशंट होता. अशा पेशंटच्याच हाताने आपलं दवाखान्याचं ओपनिंग केलं होतं. त्यामुळे दररोज आमचं हॅपनिंग असतं आणि खूप सारे असे मेमरीज आहे आपल्या. आणि एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे, कारण की काय आपली सिटी म्हणली, तुम्ही खूप इम्पॅक्टफुल पर्सनॅलिटी ऑलरेडी आहात आणि दॅट्स वाय यू आर इम्पॅक्ट मेकर. तर आपल्या सगळ्यांना, म्हणजे जेवढेही लिस्टन आपल्याला बघत आहेत, ऐकत आहेत, त्या सगळ्यांना काय मेसेज तुम्ही कन्वे कराल? मी आपल्या सर्वांना एक सांगतो की बदल हा स्वतःपासून करावा लागतो. म्हणजे आता परत हा बदल शब्द आला की तुम्ही म्हणणार बदल हवा, चेहरा नवा, हा तुम्ही बघितलं होतं. परंतु केव्हा न केव्हा आपल्याला म्हणजे करावं लागेल. तर आज सकाळचीच गोष्ट आहे. मी जिम सकाळी 5:30ला जात असतो आणि तिथे जिमला जाताना वॉचमॅन जर बसलेला नसेल तर मी तिथे आज सेल्फी काढला, माझा फोटो पण आहे ऍक्च्युली मोबाईलमध्ये, की त्यामध्ये तो त्या खुर्चीवर कुत्रा बसलेला आहे. कुत्रा का बसलाय? कारण की ज्या ठिकाणी वॉचमॅननी बसायला पाहिजे योग्य वेळी तो तिथे बसलेला नाहीये, म्हणून तिथे तो कुत्रा बसलाय. मग त्यामुळे आपण जर योग्य काम जेव्हा आपलं कळतंय की ह्या शहरासाठी योग्य काम हे आहे, जिथे कचरा नाही करायला पाहिजे, गाडीचं स्पीड बरोबर कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, किंवा एखादा राजकारणी बरोबर काम करत नाहीये, किंवा म्हणजे जो काही अयोग्य घडतंय त्या ठिकाणी आपण पुढे होऊन तिथे बसायला पाहिजे त्या खुर्चीवर. अन्यथा दुसरा कोणतरी बसून जाईल आणि मग तो आपल्यावर राज्य करेल. आजचीच गोष्ट आहे. छान असं एक्झाम्पल्स आहेत तुम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. थँक्यू सो मच सर. हाय, 94.3 माय एफएमची मी आरजे रसिका आणि इम्पॅक्ट मेकरच्या या सिरीजमध्ये आपल्या शहरातील काही अशा सेलिब्रिटीजना आपण भेटतो ज्यांनी ऍक्च्युली आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट केलेला आहे आणि त्या इम्पॅक्ट थ्रू ते आपल्याला इन्स्पायर करत आहे डे टू डे लाईफमध्ये. सो राईट नाव आपल्या बरोबर आहेत राधास्वामी गाऊन हाऊसचे तुषार जाधव सर. हॅलो सर, हाय, कसे आहात तुम्ही? हॅलो, एकदम छान. सर, सगळ्यात आधी तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन सगळ्यांना. तुमची ही जर्नी जी आहे ती ऑफकोर्स खूप मोठा इन्स्पिरेशन बरोबर आहे. तर ती एक इन्स्पिरेशन आणि तुमची पूर्ण जर्नी सगळ्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. माझी जर्नी स्टार्ट झाली 2000 मध्ये, जेव्हा मी माझं 10th कम्प्लीट झालंय. बिझनेसमध्ये माझा येण्याचा एक ऍक्सिडेंट असं झालाय की 10th मध्ये थोडासा मार्क अपडाऊन्स होत आहे. तर थोडासा वडिलांचा इंटरेस्ट होता की तू बिझनेसमध्ये कॉन्सन्ट्रेट कर आणि कंटिन्युअसली सोबत सायमल्टेनियसली दोन्ही पण गोष्टी चालू ठेव. मी 2000 पासून या बिझनेसमध्ये आहे. आज गेली 25 वर्षापासून कन्सिस्टंट आहे. खूप गोष्टी मला बिझनेसने शिकवलेल्या आहे. खूप गोष्टी मी माझ्या वडिलांकडून मेन बिझनेस पॉईंट ऑफ शिकलेलं आहे. माझ्या इन्स्पिरेशन मुवमेंटमध्ये ना, माझे सगळ्यात मोठा इन्स्पिरेशन पॉईंट माझे वडील आहेत. आपण बिझनेसमध्ये चढ उतार आणि सगळ्या गोष्टी बघतो, राईट? तर एक बेंचमार्क मुवमेंट असतो जिथे तुम्हाला एक आनंद मिळतो की थोडासा सॅटिस्फॅक्शन हमारे पास होता है, राईट? तर तुमच्या आयुष्यातला तो बेंचमार्क मुवमेंट नेमका कोणता? बेंचमार्क मुवमेंटमध्ये ना, मेन जेव्हा मी नवीन बिझनेसमध्ये उतरलो होतो आणि कस्टमर होता, मला ह्या बिझनेसमधनं इतकं काही माहीत नव्हतं 10th मध्ये जेव्हा मी एंट्री घेतली 10th झाल्यानंतर माझं. तर त्या मुवमेंटमध्ये मी एक कस्टमर हँडल करत होतो. कस्टमर माझ्यापेक्षा एजने खूप जास्त होते, म्हणजे नियर अबाउट ते 60+ एजमध्ये होते. त्यांना मी प्रोडक्ट दाखवले, आमच्या शॉपमधली पूर्ण व्हॅरायटी दाखवली. ते इतके हॅपी झालेत. त्या दिवशीची मुवमेंट मला अजूनही लक्षात येते. तुमच्या बिझनेससाठी 3 अशा गोष्टी जे तुम्ही डेली बेसिसवर फॉलो करता आणि सगळ्यांना सांगणार? मेन फॉलोमध्ये काय असतं की आमच्या याच्यात आता नाईटवेअर जरी फील्ड असली, फक्त नाईटीचं जरी प्रोडक्ट असलं, तर आमच्या याच्यात खूप अपडेशन्स आलेले आहेत. रेग्युलर प्रॉपर तुमचं डिस्प्ले केल्यानंतर कस्टमर आल्यानंतर त्याला ते फील कम्फर्टेबल झालं पाहिजे. तुमचे प्रोडक्ट्सचे फोटोज वगैरे आल्यानंतर आम्ही क्लिनिंगवर खूप कॉन्सन्ट्रेट करतो. आलेल्या कस्टमरला एक प्रॉपरली विचारण्यासाठी आम्ही कंटिन्युअसली आमच्या सेल्समनला तोच टार्गेट देतो की बाबा हे प्रॉपर असं विचारायचं आहे. त्या गोष्टी कंटिन्युअस प्रॉपर मेंटेन केल्यानंतर
आम्ही जेव्हा रेग्युलर कस्टमर मेंटेन करतो तर तो आमच्या रुटीनमध्ये या तिन्ही गोष्टी सगळ्यात मेन आहे, की डिस्प्ले, कस्टमर सर्व्हिससाठी तो त्याला ॲटमॉस्फिअर प्रॉपर मेंटेन झाला पाहिजे आणि त्याच्यासाठीचं त्याला फिलिंग कम्फर्टेबल, त्या गोष्टी मेंटेन करतो आम्ही प्रॉपर. डेफिनेटली. आणि सर तुमच्या प्रोडक्टने कस्टमरच्या आयुष्यात काय असा नेमका इम्पॅक्ट केलेला आहे जे एकंदरीत तुम्हाला वाटतं? हे बघा, आम्ही ना एक खूप आहा मोमेंटवर आहोत. आमचा नाईटवेअर प्रोडक्ट जो आहे ना, फ्रँकली स्पीकिंग, तुम्ही जेव्हा 1,00,000ची साडी वेअर करतायत किंवा 50,000चा ड्रेस वेअर करतायत, खूप चांगले चांगले प्रोग्राम अटेंड करतायत, तो प्रोग्राम अटेंड केल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी आल्यानंतर आमचा गाऊन जेव्हा वेअर करतायत, तर तुमच्या त्या मोमेंट नंतर आमचा गाऊन कितीचा पण असो, 500चा असो, 1000चा असो, तुम्ही जेव्हा गाऊन जेव्हा वापरता किंवा गाऊन जेव्हा घालता साडी चेंज करून, तर ती जी मुवमेंट आहे ना, ती जी मोमेंट आता खूप कम्फर्टेबल वाटतं. तर ती जी मुवमेंट आहे ना, त्या मुवमेंटवर आम्ही कस्टमरच्या कम्फर्ट लेवलवर खूप मोठा इम्पॅक्ट केलेला आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कारण ॲज आय स्टील रिमेंबर, मी जेव्हापासून मायफेममध्ये आहे, तुम्ही नेहमीच मायफेमचा पार्ट राहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी थ्रू, मग ते कॉन्टेस्ट असू देत किंवा मग अवॉर्ड सेरेमनी असू देत, आणि नाव इम्पॅक्ट, कारण तुम्ही आमच्या आयुष्यात कुठे ना कुठे एक मोठा इम्पॅक्ट करत आलेले आहात. सो थँक्यू वन्स अगेन. हाय, 94.3 माय एफएम से मैं आरजे रसिका. सो इम्पैक्ट मेकर के इस सीरीज में हम उन हस्तियों से मिल रहे हैं जिन्होंने एक्चुअल में हम सभी पर जो है इम्पैक्ट किया है. भाग्य परिवर्तन, ये नाम ना सिर्फ छत्रपति संभाजीनगर को नहीं यार, तो इनफैक्ट पूरे महाराष्ट्र को, इनफैक्ट सभी को पता है. यस, सही गेस किया. राइट नाउ मेरे साथ है आचार्य सुनील कुमार जी. हेलो सर, हाय, कैसे आप? बिल्कुल परफेक्ट, थैंक यू सो मच. सर, शुरुआत करते हैं इस जर्नी की आपके इंट्रोडक्शन के साथ. तो प्लीज सभी को आपके बारे में, आपके जर्नी के बारे में प्लीज कुछ बताइए ना. मैं आचार्य सुनील कुमार. यात्रा शुरू की अपने दादाजी की उंगली पकड़ करके. मेरे दादाजी ज्योतिष और वास्तु के प्रकांड विद्वान. जब उनको कोई बाहर से, दूसरे प्रदेशों से 2-2 दिन ट्रेन में यात्राएं करके जब लोग मिलने के लिए आते थे और उनकी जो परेशानियां होती थी और वो परेशानियां जब उनकी समाधान में बदल जाती थी, तो ये देखकर मेरी आंखों में चमक आती थी. तो बस मैंने निर्धारित कर लिया कि मुझे ये ही करना है, मुझे लोगों के चेहरे पर मुस्कान लानी है. सवाल आपसे जानना चाहती हूँ कि एस्ट्रोलॉजी ही क्यों चूज की? क्योंकि बहुत सारी चीजें हैं, लेकिन जब बात आती है एस्ट्रोलॉजी की, वहां पे ऑफ कोर्स बहुत सारा एक्सपीरियंस लगता है, लेकिन आपने एस्ट्रोलॉजी ही क्यों चूज की? ज्योतिषम नेत्र मुच्यते. हमारे जो शास्त्र हैं, इसमें ज्योतिष के बारे में कहा गया कि जैसे हमारे शरीर में हमारे नेत्रों का जो महत्व है, एक बार को अगर दुर्भाग्यवश किसी का एक हाथ नहीं है, तो वो दूसरे हाथ से काम चला सकता है. पैर नहीं है तो भी जिंदगी की खूबसूरती को देख सकता है, लेकिन अगर उसके पास आंखें नहीं है तो वो जिंदगी की खूबसूरती तो छोड़ो, वो खुद को भी नहीं देख सकता. तो ज्योतिषम नेत्र मुच्यते. ज्योतिष का हमारे शास्त्रों में नेत्रों की तरह प्रभाव है. एक और सवाल मैं आपसे ये जानना चाहती हूँ कि मेहनत तो सभी करते हैं, राइट? बट कई बार होता है ना कि सक्सेसफुल बहुत कम ही लोग हो पाते हैं. तो क्या इस सिनेरियो में एस्ट्रोलॉजी कितना इम्पोर्टेंट है और क्या इम्पोर्टेंट रोल प्ले करती है? देखिए, आपने बहुत सही कहा, मेहनत तो सभी करते हैं, आप भी कर रहे हैं, मैं भी कर रहा हूं, पूरी दुनिया मेहनत कर रही है और मेहनती मजदूर भी बहुत मेहनत कर रहा है, लेकिन कामयाबी, सफलता सभी को नहीं मिलती. यहीं पर तो भाग्य काम आता है. इसी को तो हम भाग्य की विधा बोलते हैं. अगर मान लीजिए कहीं पर 100 लोगों की नियुक्ति होने वाली है किसी परीक्षा में और वहां पर 1,00,000 आदमी परीक्षा देने के लिए आया हुआ है, तो हम ऐसा तो मान सकते हैं ना कि इस 1,00,000 व्यक्ति में 1,000 इंसान, 1,000 आदमी जो है वो वास्तविकता में योग्य है, यानी कि वो उस पद की प्राप्ति कर सकता है. फिर वो 1,000 योग्य हैं तो 100 लोगों की नियुक्ति वहां पर किस आधार पर हो रही है? उसी को भाग्य बोलते हैं. कड़ी मेहनत करना ये बहुत जरूरी है, लेकिन दिशाहीन मेहनत करना ये बिल्कुल अच्छी बात नहीं है. आप भाग्य से अपनी दिशा निर्धारित करो, फिर मेहनत करो. जिंदगी आप जैसी चाहेंगे वैसी बना सकते हैं. डेफिनेटली सर, ये सारी बातें डेफिनेटली हमें इंस्पायर कर रही है. लेकिन एक और सवाल मैं आपसे ये जानना चाहती हूँ कि कई बार होता है ना, सभी की लाइफ में एक ऐसा मोमेंट होता है जहाँ पे हम बहुत ज्यादा डल फील करते हैं और ऐसा लगता है कि अब सब खत्म है, लेकिन वहीं से हम जो है कम बैक करते हैं. तो आपके जिंदगी का वो सेटबैक मोमेंट अगर आप हमारे साथ शेयर कर पाए तो. मैं आपको बड़ी गजब की बात बताऊं कि मुझे
बचपन में संस्कृत जो भाषा है, संस्कृत भाषा मुझे बहुत क्लिष्ट लगती थी और मुझे लगता था कि ये इतनी टफ भाषा है कि मैं इसको कैसे पढ़ूंगा, मैं भागता था और मुझे वास्तविकता में कभी लगता नहीं था कि मुझे संस्कृत शास्त्र के अंदर क्या इतनी बड़ी उपलब्धि मुझे मिल पाएगी। तो जब मैं वो पढ़ने बैठता था और मुझे जब उन कक्षाओं के अंदर जाकर के पढ़ने का अवसर मिलता था, तो वहां से मेरे जीवन के अंदर मुझे एक ऐसा लगता था कि नहीं यार, ये तो मेरे बस की बात नहीं है, जी। शायद मैं ये सब नहीं कर पाऊंगा। थैंक यू सर, थैंक यू सो मच। बहुत अच्छा लगा आपसे मिलकर, बातें कर एंड आई एम श्योर ये जो जर्नी है सभी पे इम्पैक्ट करने वाली है। बहुत बहुत Thank you धन्यवाद। once again. थैंक यू सो मच। आपका भी बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू सो मच।